अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नेरुळ पोलीस हे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीरपणे उद्घाटन केल्यानं अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यासाठी पोलिसांकडून सध्या प्रतीक्षा केली जाते। 2 तास झाले तरी अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारलेली नाहीये। मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 जणांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलीस हे शिवतीर्थावरती नोटीस देण्यासाठी दाखल झाले। थेट शिवतीर्थावरनं प्रतिनिधी श्रेयस सावंत या क्षणाला आपल्या सोबत आहेत। श्रेयस, 2 तास झालेले आहेत, पोलीस नोटीस देण्यासाठी थांबलेत, मात्र अमित ठाकरे येत नाहीत। नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी? या अर्थानं आपण बघितलं गेलं तर अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। FIR ची कॉपी त्यांनी सोशल मीडियावर टाकली होती, मात्र आता नवी मुंबईचे जे पोलीस आहेत नेरूळचे ते थेट शिवतीर्थावर पोहोचले आणि मागच्या 2 तासापासून ते अमित ठाकरे यांना ती नोटीस बजावण्यासाठी तिकडे पोहोचले होते। मात्र ती नोटीस अमित ठाकरे यांनी अजूनपर्यंत स्वीकारली असं कळतंय। नवी मुंबई नेरूळचे जे पोलीस आहेत ते आता शिवतीर्थावर दाखल झाले आहेत। मागचे 2 तास आपण बघू शकतो तर ते तिथेच आहेत, मात्र अमित ठाकरे यांनी नोटीस अजूनपर्यंत ऍक्सेप्ट नाही केली। ते ऍक्सेप्ट नाही करतात ह्याचंच कुठे ना कुठे कारण हेच आहे की त्यांना हे गुन्हा जो झालाय तोच कबूल नसेल आणि त्यामुळे ते कदाचित हे करत असतील का। पण या सगळ्यानंतर आता पुढे काय होणार आहे ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र जर आपण बघितलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गुन्हा दाखल करण्यात आला होता। FIR कॉपी सांगण्यात आली होती। शिवरायांसाठी मी कोणतेही गुन्हे अंगावर घेईन असं अमित राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आत्ताच्या घटनेला 2 तास झाले तरी नोटीस स्वीकारली नाहीये। त्यामुळे कुठे ना कुठे आता अमित ठाकरे बरोबर, त्यामुळे आता अमित ठाकरे यांची पुढची भूमिका या सगळ्याविषयी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।